माझं नाव ललिता आहे. माझे वडील डॉक्टर होते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. ते आमच्या गावातले खूप मोठे डॉक्टर असल्यामुळे आमच्या घरी खूप माणसांचे येणे जाणे होत होतं. माझ्या बाबांची इच्छा होती की मी सुद्धा एक चांगली डॉक्टर व्हावी. त्यांच्या पाठीमागचं कारण असं होतं की त्यांचा पूर्ण व्यवसायाची मांडणी तयार होती आणि ते गेल्यावर मी त्यांचा पूर्ण व्यवसाय सांभाळावा. आणि तसंही त्यांचं बरोबर होतं, कारण हा व्यवसाय मी केला तर त्यांचा पूर्ण सेटअप आणि सर्व पेशंट मला मिळू शकत होते. म्हणजे मला जास्त संघर्ष करावा लागणार नाही. परंतु ही गोष्ट मला आवडत नव्हती, कारण मला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. मला त्या कामात पूर्ण आवड होती आणि माझं लहानपणापासूनचं फॅशन डिझायनिंगचा छंद होता. या मतभेदामुळे बाबांचं आणि माझं जास्त जमत नव्हतं. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती, पण मला त्यांची करिअरबद्दलची जबरदस्ती आवडत नव्हती. माझे बाबा मनाने खूप चांगले होते. गावातले लोक तर त्यांना देवमाणूस समजत होते. ते माझ्यासाठी खूप कष्ट करत होते. माझ्यावर त्यांचा खूप जीव होता. परंतु एक दिवस त्यांनी मला न विचारता न सांगता खूप मोठा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय मलाच काय, माझ्या जागी दुसरा कोणालाही आवडला नसता. त्यांनी माझ्या एवढ्या वयाच्या मुलीबरोबर लग्न केले होते. ती मुलगी खूप शांत होती आणि गावाकडची होती. तिच्याकडे साड्यांचं गाठोडं आणि जेमतेम सामान होतं. ती कधी कोणाशी जास्त बोलत नव्हती. त्यामुळे मी सुद्धा तिच्याकडे बोलायला गेले नाही. आणि तसंही मला माझ्या बाबांनी अशा पद्धतीने लग्न केल्यामुळे तिच्याशी बोलायची इच्छासुद्धा नव्हती. आणि माझ्या बाबांनी तिच्याजवळ गेलेलं सुद्धा आवडत नव्हतं. तसे ते दोघे वेगवेगळ्या खोलीत असायचे. खरं तर माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम होतं, कारण लहानपणीच माझी आई मला कायमची सोडून देवाघरी गेली होती. तेव्हापासून मी कोणासोबत जास्त बोलत नव्हते आणि न बोलल्यामुळे माझी आतमधून खूप घुसमट होत होती आणि त्यामुळे मी सर्वांबरोबरच थोडीशी उद्धट वागत होती. मला खूप सारे प्रश्न पडायचे की त्या दोघांचं लग्न कसं काय झालं होतं. माझ्या बाबांचं त्या मुलीवर आधीपासूनच प्रेम होतं का? ती मुलगी कोण होती याची काहीच कल्पना नव्हती. परंतु ती माझ्याशी खूप वेळा बोलायचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिच्याशी कधी नीट बोलत नव्हते. एकदा आमच्या शाळेत डान्सच्या स्पर्धा होणार होत्या. मला त्यात सहभाग घ्यायचा होता, परंतु माझ्या अति काळजीमुळे माझे बाबा सहभाग घेण्यासाठी नकार देत होते. ते माझ्यावर ओरडायला लागले की तू डान्समध्ये वेळ वाया घालवलेला मला अजिबात चालणार नाही. त्यावेळी ती मुलगी म्हणजे माझी सावत्र आई आमच्यामध्ये आली आणि बाबांना म्हणू लागली की ती वेळ वाया घालवणार नाही. ती अभ्यास पूर्ण करूनच तिची आवड म्हणून डान्सच्या स्पर्धेत सहभाग घेईल, तर होऊ द्या तिला सहभागी. तिचे असे बोलणे ऐकून मला नवल वाटलं. मी रात्री जेवणानंतर तिच्याशी बोलायचं ठरवले. ती नेहमीप्रमाणे रात्री माझ्या खोलीमध्ये दूध घेऊन आली आणि माझ्या टेबलावर ठेवून निघाली. तेवढ्यात मी तिला थांबवलं आणि धन्यवाद म्हणाले. ती खूप खुश झाली आणि माझ्याकडे बघून थोडीशी हसली. मग मी तिला विचारलं, तुम्ही उद्या काय करणार आहात? त्यावर ती शांतपणे म्हणाली, मी तुझ्यापेक्षा जास्त मोठीसुद्धा नाही आणि आईला आपण तुम्ही म्हणत नाही. मग मी म्हणाले की मी तुम्हाला माई म्हणेल, चालेल ना? त्यावर ती गालातल्या गालात हसली. मी पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हसू बघितलं होतं. ती म्हणाली, मी निवांत घरी असते आणि असं काही काम नसतं. तुझं काही काम आहे का? मग मी म्हणाले, आपण दोघी उद्या कुठेतरी निवांत फिरायला जाऊयात का? तसंही मला कपड्यांची थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची आहे आणि तू पण एवढे दिवस इथे राहत आहेस, परंतु तू आल्यापासून स्वतःसाठी काही खरेदी केली नाहीस. तुझ्या साड्या खूप जुन्या झाल्या आहेत. आपण तुझ्यासाठी नवीन साड्या खरेदी करू. त्यावर माईने हो नक्कीच असं उत्तर दिलं आणि माझ्या खोलीतून निघून गेली. आम्ही दोघी दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो. शॉपिंगसुद्धा केली. त्यानंतर मला असं जाणवले की ती खूप मोकळ्या मनाची आहे. तीसुद्धा माझ्यासारखीच तिचं सगळं दुःख मनात ठेवून जगत होती. आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारल्या आणि असंच हळूहळू आम्ही एकमेकींमध्ये रमून गेलो. आता ती माझी सावत्र आईपेक्षा मैत्रीण जास्त झाली होती. असे दिवस चालले होते. आम्ही रोज जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला लागलो होतो आणि मी शाळेत घडलेलं सगळं तिला सांगत होते. त्या दिवशी मला माईला एक आनंदाची बातमी सांगायची होती की मी माझ्या डान्स स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आहे. मी घरी आल्यावर सगळ्यात अगोदर माईच्या रूममध्ये गेले, तर रूम आतून बंद होती. मी तिच्या रूमचा दरवाजा ठोठावला. दरवाजा माझ्या बाबांनी उघडला. बाबांना तिच्या रूममध्ये पाहून मला तर धक्काच बसला होता. त्या रूममध्ये मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या बाबांना खूप घाम आला होता. मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता आणि बेडवरती माई पडून होती. तिने माझ्याकडे बघून चादर उडून घेतली. ते दृश्य पाहून मला क्षणभरही तिथे थांबावंसं वाटलं नाही. मी पटकन तिथून माझ्या रूममध्ये निघून गेले. मी खूप रडत होते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आता मला कळून चुकलं होतं की माझ्या बाबांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या तरुण मुलीसोबत लग्न केलं होतं. आता माझ्या नजरेत माझ्या बाबांची काहीच किंमत राहिली नव्हती. पुढील काही दिवस मी कोणासोबतही बोलले नाही. मी अजून एकदा एकटी पडले होते.
परंतु नंतर मी विचार केला की माझा या विषयावर विचार करण्याचा आणि बोलण्याचा काहीच अधिकार नाही आणि मी त्या विषयावर विचार करणं सोडून दिलं. आता माईचं आणि माझं नातं पहिल्यासारखं अनोळखी झालं होतं. एके दिवशी माझ्या बाबांच्या छातीमध्ये अचानक खूप दुखू लागलं. आम्ही तातडीने दवाखान्यात घेऊन गेलो, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते मला सोडून कायमचे निघून गेले होते. मी खूप रडत होते, कारण ते कसे का असोनात, पण माझे बाबा होते आणि मला त्यांचाच तर आधार होता. मला खूप एकटं वाटत होतं, परंतु माई मला आधार देत राहिली. आम्ही दोघीच एकमेकींचा आधार झालो होतो. कधीकधी आपण आपल्या माणसांसोबत वेगळा विचार करत असतो आणि असतं काही वेगळंच. माझ्या बाबतीत तेच घडलं. त्या दिवशी माईसुद्धा खूप आजारी पडली होती. मी डॉक्टरांना त्यांच्या आजाराचं कारण विचारायला गेले तर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. डॉक्टर सांगत होते की माई अजून जास्त वेळ नाही राहू शकत आणि ही गोष्ट माईला आधीपासूनच माहीत होती. मला खूप राग आला होता. मी रागाने माईकडे गेले आणि तिला विचारले की तुला या आजाराबद्दल आधीपासूनच माहिती होती का? तिने मान हलवून होकार दिला. मी ओरडून विचारत राहिले की ही गोष्ट बाबांनाही माहीत होती का? आणि माहीत असेल तर माझ्यापासून का लपवली? आणि हे लग्न तर तुम्ही का केले होते? यावर माईने मला शांत केले आणि हातात हात घेऊन सांगू लागली, तुझे बाबा एक देवमाणूस होते. ते माझ्या बाबांचे मित्र होते. माझ्या बाबांना त्यांनी एका केसमध्ये मदत केली होती आणि आम्हाला आमची जमीन परत मिळवून दिली होती. दुसऱ्या वेळेला ज्यावेळी तुझे बाबा माझ्या घरी आले होते त्यावेळी माझे बाबा आधीच एका गंभीर आजाराने मरण पावले होते. मी असहाय्य आणि अनाथ झाले होते. परंतु तुझ्या बाबांनी मला लग्न करून आपल्या घरी आणलं, जेणेकरून मी सुरक्षितही राहू शकले. आणि लग्न करून आणले नसते तर समाजाने वाईट अर्थ काढला असता आणि तू सुद्धा मला स्वीकारले नसतेच. तुझ्या बाबांनी खरे तर हे लग्न केले नव्हते, तर एका असहाय्य मुलीला आधार दिला होता. ते माझी खूप काळजी घेत होते. मग मी तिला विचारलं, मग मी त्या दिवशी तुझ्या रूममध्ये पाहिलं ते काय होतं? ती सांगू लागली, त्या दिवशी रूममध्ये जेव्हा तू आली होतीस तेव्हा मला खूप ताप आला होता. मी पूर्ण दिवसभर काही खाल्लं नसल्यामुळे अशक्तपणामुळे मी चक्कर येऊन पडले होते. ते पाहून त्यांना माझी खूप काळजी वाटत होती आणि त्यांनी मला उचलून बेडवर ठेवले होते आणि मला औषध देऊन आराम करायला सांगितला होता. त्यावेळी ते तिथे वेळेवर आले नसते तर मी केव्हाच हे जग सोडून गेले असते. तुझ्या बाबांचा तुझ्यावर खूप जीव होता. तुझ्या बाबांनी त्यांची सर्व संपत्ती फक्त तुझ्या नावावर केलेली आहे आणि आता तू फक्त तुझी काळजी घे आणि खुश राहा, असे म्हणून माईने माझ्यासमोरच जीव सोडला. आता जेव्हा मला सगळं सत्य माहीत झालं होतं तर मी माझ्या बाबांची आणि माईची माफीसुद्धा मागू शकत नव्हते, कारण मी बाबांच्या बाबतीत खूप चुकीचा विचार केला होता. तेव्हापासून मी चांगला विचार करू लागले आणि मी बाबांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण हे सर्व बघायला माझे बाबा आता या जगात नव्हते. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.